उरण येथील यशस्वी शिंदे असो, शिळफाटा येथील अक्षता म्हात्रे असो की कोलकातामधील डॉक्टर मौमिका देवनाथ या तिन्ही महिलांवरील बलात्कार आणि त्यांच्या हत्येच्या घटनेचे सगळीकडे संताप व्यक्त होत आहे। सामान्य नागरिकांमधील या संतापाचे पडसाद आज कल्याणातही उमटलेले पाहायला मिळाले असून या बलात्काऱ्यांना निर्वस्त्र करून भरचौकात फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे। समाजातील या अमानवी अत्याचाराच्या घटनांविरोधात कल्याणकारी कल्याणकर या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून सामान्य कल्याणकर एकत्र आले आणि कल्याणच्या साई चौकात आज सायंकाळी कॅन्डल प्रोटेस्ट करत वाढत्या बलात्काराच्या घटनांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। आधी महाराष्ट्राच्या उरण, शिळफाटा आणि आता कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येनं संपूर्ण देशभर संताप व्यक्त होतोय। कोलकाता येथील डॉक्टरच्या घटनेनंतर तर सामान्य नागरिकांमधील या विषयीचा रोष विविध रूपांनी बाहेर पडू लागलाय। कल्याणात आज झालेले हे आंदोलन म्हणजे त्याचेच एक द्योतक समजावे लागेल, ज्यामध्ये कल्याणातील अनेक महिला भगिनी, डॉक्टर, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। अशा घटना करणाऱ्या बलात्कारी लोकांना अजिबात पाठीशी घालू नये, सरकारनं अशी प्रकरणं फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या नराधमांना भरचौकात फाशीची शिक्षा द्यावी। त्यासोबतच अशा घटनांमध्ये त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींनाही कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी संतप्त मागणी कल्याणकारी कल्याणकर सामाजिक उपक्रमाच्या डॉक्टर प्रशांत पाटील यांनी व्यक्त केली आहे। त्यासोबतच पॉर्नोग्राफी वेबसाईट आणि तत्सम कंटेंट दाखवणाऱ्या OTT प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारनं लगेचच बंदी घालण्याची मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली आहे। दरम्यान या कॅन्डल प्रोटेस्टसाठी उपस्थित असलेल्या शेकडो नागरिकांनी यावेळी 2 मिनिटांचं मौन पाळून या अत्याचार पीडित महिलांना श्रद्धांजली सुद्धा वाहिली। आज आपण इथे मुलींच्या न्यायासाठी बोलतोय, जी ते सुरक्षित नाही आहेत तर त्यांना कशी सुरक्षा मिळावी यासाठी बोलतोय। सो मला असं वाटतं, जेव्हा आपण न्यायाविषयी बोलतोय तर आपल्या जे सरकार आहे त्यांनी हा विचार करायला पाहिजे की कोणतंही जस्टिस डिनाईड इज दॅट डिले ऑफ जस्टिस, दॅट मीन्स इट इज डिनाईड। आपल्याला तो न्याय मिळत नाही आहे। आणि जसं आता ह्यापूर्वीही आपण हे ऐकलं की त्यांना भर चौकात जसं त्या मुलीला ज्या वेदना झाल्या आहेत त्या वेदना त्यांना झाल्या पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे निर्वस्त्र असणं कसं वाटतं हे त्यांना कळलं पाहिजे आणि त्याच प्रकारे त्याच लेवलची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे। सो धन्यवाद। आणि आज आम्ही कल्याणकर आपल्या 3 बहिणींसाठी एकत्र आलो भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी। आमची सरकारकडे एकच मागणी आहे की जर बलात्कार बंद करायचा असेल तर कायद्यामध्ये तुम्ही फाशीची शिक्षाचं प्रावधान करा आणि समाजामधले जे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत आणि सोशल मीडिया पेजेस आहेत ज्याच्यावरती हे सर्व पॉर्नोग्राफी साईट्स आहेत त्यासाठी हे पूर्णपणे बंद करा, तरच आपली पिढी वाचेल आणि आपली स्त्री अजून शक्तिमान होईल आणि सुरक्षित राहील। हीच आमची मागणी आहे कल्याणकरांकडून।